नाव डॉक्टर रामलिंग पुराणे आहे. मी अध्यक्ष बसव प्रतिष्ठान. मी धाराशिव मुरुमहून आलो, उमरगा तालुका. आज रोजी आझाद मैदान येथे महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समाजाच्या विविध मागण्या घेऊन मी आझाद मैदान येथे आंदोलन छेडलेलं आहे. काय मागणी? महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड म्हणजे होमगार्ड कायद्यात बदल व्हावं, त्याचबरोबर त्यांना 365 दिवस काम मिळावं, सेवानिवृत्त झालेल्या होमगार्डना 50 लाख रुपयेपर्यंत आर्थिक मदत मिळावं, यासह विविध 9 मागण्या घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. या संदर्भात कोणाशी बोलणं झालं का? कोणत्या मंत्र्यांनी? आत्तापर्यंत कोणी भेट घेतलेली नाही, परंतु आमचा पत्रव्यवहार चालू आहे. जानेवारी फेब्रुवारीपासून पत्रव्यवहार चालू आहे आणि एप्रिल महिन्यात आम्ही अंतिम पत्र त्यांना पाठवलं की या पत्रावर कारवाई करा, अन्यथा आम्ही आंदोलन छेडणार आहोत. किती बांधव आपल्यासोबत आले आणि कोणत्या विभागातून? होमगार्ड विभागामधून आहेत. होमगार्ड विभाग महाराष्ट्र संपूर्ण राज्यभरातून लोक इथं उपस्थित आहेत आणि लोक कसं येणं जाणं चालूच आहे. कालपासून जवळपास 500-700 लोकांचं येणं जाणं, कोणी बसतात कोणी बाहेर जातात, चालूच आहेत त्या लोकांमध्ये. अगोदर पण तुम्ही आंदोलन केलं होतं, त्याबाबत 2020मध्ये ह्याच मैदानात आझाद मैदानामध्ये आमचं बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलन झालेलं होतं. कारण होमगार्ड हा दुसरा तिसरा कोणी नाही, समाजाचाच एक घटक आहे आणि तो समाजाच्या घटकावर अन्याय होतोय हे विषय ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं तेव्हापासून आम्ही होमगार्डचा विषय शासन दरबारी मांडत आहोत. 2020ला ज्यावेळेस आमचं आंदोलन झालं, जवळपास 17 मागण्यापैकी आम्ही 4 मुख्य मागण्या त्यावेळेस मंजूर करून घेतलं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी होती, होमगार्ड बांधवांना आत्तापर्यंत विमा कवच नव्हता. 2022पासून विमा कवच लागू झालेला आहे. तोपर्यंत जवळपास 70 लाख रुपयाचा विमा कवच, ते केवळ आणि केवळ आपल्यामुळं. त्यावेळेस 8,500 लोक अपात्र केलेले होते. ते 8,500 लोकांना आम्ही पात्र करून घेतलं. त्याचबरोबर जिल्हा समादेशक जे पदं असतात त्यांचे रँक उतरवण्यात आलेले होते, ते रँक आम्ही पूर्ववत करून दिलं. अशा विविध मागण्या. त्याचबरोबर मानधनाचा विषय होता. मानधन आम्ही त्यावेळेस वेळोवेळी काढून दिलेलं आहे त्यांना. कोविडच्या काळामध्ये मानधन असेल किंवा दिवाळीमध्ये त्यांच्या घरी अंधार होता कारण त्यांना बोनस मिळत नाही, त्यावेळेस आम्ही मानधन काढून दिलेलं आहे. पुढची भूमिका काय असेल आपली मागणी? नाही, आता जे मागणी आम्ही शासन दरबारी पाठवलेलं आहे. आज उपोषणाचा 2रा दिवस आहे, उद्या उपोषणाचा 3रा दिवस आहे. शासन दरबारी आम्ही संविधानिक पद्धतीने आमच्या मागण्या मांडतोय आणि ही संघटना संविधानिक पद्धतीने लढणार आहे. भलं आम्हाला उशीर लागू दे, परंतु जे काही मागण्या असतील ते आम्ही संविधानिक पद्धतीनंच आणि कायदेशीररित्या जे पोक्तपणे मागण्या मंजूर करून शासनाकडून घेणार आहोत. खरोखर ते महिन्याला काम करतात, त्यांना पगार म्हणजे जो मानधन आहे वेळेवर दिला जात नाही. तो 6-6 महिने. काही मुलांचे घर खाली म्हणजे भाड्याने राहतात, त्यांना घर खाली करा. मुलांच्या एज्युकेशनला जो पैसा लागतो त्यांना तो पैसा, काही मुलांना आजारी आईवडील असतात ते सुद्धा त्यांना देता येत नाही. कारण हे लोक पगारी लोक काय करतात, स्वतःचा पगार काढतात दर महिन्याला. हे पगार घेऊन सुद्धा शासनाचे होमगार्डचा भत्ता काढला जात नाही. दुसरी गोष्ट, आपल्या मर्जीतले माणसं असेल त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं प्रत्येकाला 180 दिवस भेटले पाहिजे, पण आजपर्यंत 180 दिवस फक्त आपल्या लोकांना म्हणजे जे आपल्या मर्जीतल्या त्यांनाच दिलेले आहेत. आणि जो पैसे दिले जातो, जो दारूच्या बाटल्या दिल्या जातात, तसे माझ्याकडे फोटोग्राफी आहेत. CTI जे आहे, CTI म्हणून जे ट्रेनिंग सेंटर दिलं जातं तिथं अय्याशी रात चाललेलं आहे. तिथले निदेशक कोणाला बाहेर येऊन देत नाहीत. तिथला काही माणसांना सुद्धा ब्लॅकमेल, पैसे आणून द्या तर तुम्हाला ड्युटी देतो, दारूची बाटली आणून द्या तर ड्युटी देतो. ते आम्ही महासमादेशकला सांगितलं, साहेब हे कंप्लेंट आहेत की होमगार्डना तुम्ही जास्तीत जास्त प्रामाणिक सर्वांना नाही भेटाव, सर्वांना कर्तव्य देणे द्या आणि जोपर्यंत होमगार्डचा भत्ता होत नाही तोपर्यंत पगार काढू नये. एखाद्या पगारीना कळू द्या की एखाद्या माणसाला भत्ता नाही भेटला तर घर कसं चालतं. एखादा महिना पगार नाही भेटल्यावर कळू द्या ना त्यांना पण. मग त्यांना पगार त्यांचे तुम्ही बंद करा ना. आणि ब्रिटिशकालीन कायदा जे पिळवणूक म्हणजे आजपर्यंत हे होमगार्डचं शोषण करत आलेलं आहेत आणि यापुढेही ते होमगार्डचं शोषण करू इच्छितात. त्यामुळे हे लोक होमगार्डचे भलं करणार नाहीत, हा त्यांचा साफ मनसुबा आहे.